आज आपण प्रणिताज रेसिपीमध्ये पनीर पराठे बनवतो आहोत। हे पराठे तुम्ही लहान मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी सुद्धा खाऊ शकता। खूप मस्त असे पौष्टिक आणि मऊसूत असे पराठे बनवून तयार होतात। रेसिपी एकदम सोपी आहे, झटपट आहे। पटकन सुरुवात करूया। नमस्कार, मी प्रणिता। प्रणिताज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे। प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। सर्वात आधी आपण पराठा बनवण्यासाठी लागणारी कणिक भिजवून घेऊया। त्यासाठी मी इथे 2 कप गव्हाचं पीठ घेतले आहे। त्यामध्ये 1 कप मैदा घेतलेला आहे। यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। आपण हे जे तेल घातलं आहे ना, ते संपूर्ण पिठाला लावून घ्यायचं आहे। त्यासाठी हे या पद्धतीने बघा असं चोळून घ्यायचं आहे हाताने। असं बघू शकता, मस्त असं मी संपूर्ण पिठाला तेल चोळून घेतलेलं आहे। आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे। थोडं घालायचं, जास्त पातळ नाही करायचं आहे। आपल्याला थोडासा घट्टसर गोळा ठेवायचा आहे आणि ही कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता, मस्त असा जास्त घट्ट नाही आहे किंवा जास्त असा एकदम पातळही नाही केलेला आहे पिठाचा गोळा। आता यावर अर्धा 1 चमचा तेल घालायचं आणि पुन्हा एकदा याला 1 मिनिटभर असं मळून घ्यायचं आहे। पीठ छान मळलं गेलं तरच पराठे छान असे मऊसूत होतात, फुगतात सुद्धा छान आहे। इथे पीठ आपलं भिजवून झालेलं आहे, कणिक मळून झालेली आहे। आता आपण ह्याच्यावर पुन्हा अर्धा चमचा असं वरून तेल लावून घ्यायचं, म्हणजे पीठ सुकणार नाही। त्याला झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटासाठी मुरत असं ठेवून देऊया। तोपर्यंत आपण स्टफिंग बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे 2 चमचे तेल गरम करून घेतलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। जिरं छान फुलू द्यायचं आहे। जिरं फुललं की त्यामध्ये किसलेली लसूण घालायची आहे। त्यानंतर किसलेलं आलं घालायचं आहे। बारीक चिरलेली 1 हिरवी मिरची घालायची आहे आणि तेलामध्ये हे छान असं परतून घ्यायचं, जेणेकरून आलं आणि लसूणचा कच्चेपणा जाईल। इथे मी आलं आणि लसूण मिरची तेलामध्ये छान परतून घेतलेली आहे। आता यामध्ये किसलेला 1 कांदा घालायचा आहे। आता हा कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत असा परतून घ्यायचा आहे। मस्त असा कांदा मी इथे किसून घेतला आहे। त्याचं कारण म्हणजे पराठे फाटत नाही। जर मोठा कांदा चिरून घेतलेला असेल ना, तर तो पराठे आपले फाटतात। इथे कांदा मी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असा परतून घेतलेला आहे। आता यामध्ये पाव चमचा चाट मसाला घालायचा आहे। अर्धा चमचा मालवणी मसाला घालायचा आहे आणि हे मसाले असे तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत। मसाले इथे तेलामध्ये मी परतून घेतलेले आहेत। आता यामध्ये 200 ग्रॅम किसलेला पनीर घालायचा आहे। पनीर कमी जास्त तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार। हा किसून घ्यायचा शक्यतो, त्यामुळे काय होतं पराठे फाटत नाही एकदम पातळ केल्यामुळे। जर मोठा असा हाताने क्रश केला तर थोडेसे मोठे खडे राहतात, त्याच्यामुळे तो पराठे आपले फाटतात। यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटं असं परतून घ्यायचं आहे। हे सर्व मंद गॅसवरच करायचं आहे। गॅस कुठेही फास्ट करायचा नाही आहे आपल्याला। तुम्ही बघू शकता इथे मस्त मी असं 2 मिनिटं हे स्टफिंग आहे ते परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी घालायची आहे। ती अशी या पद्धतीने बघा हातावर क्रश करून घालायची आहे। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। भरपूर सारी घालायची कोथिंबीर, त्याच्यामुळे चव खूप मस्त येते पराठ्यांना। आता हे अर्धा मिनिट असं परतून घेऊयात। इथे स्टफिंग मस्त असं परतून घेतलेलं आहे अर्धा मिनिटभर। इथे आपलं पनीर पराठ्याचं स्टफिंग बनवून तयार झालेलं आहे। कणिक सुद्धा आपण भिजवून घेतलेली आहे। जवळजवळ इथे 20 मिनिटं झालेली आहेत। बघूयात आपली कणिक छान अशी फुलून आलेली आहे। आता पुन्हा एकदा हिला 2 मिनिटं छान असं मळून घ्यायची आहे। असं हाताने छान रगडून मळून घ्यायची, म्हणजे पराठे छान असे सॉफ्ट असे होतात। इथे कणिक छान पुन्हा एकदा मी 2 मिनिटं तरी मळून घेतलेली आहे। आता याचे आपण छोटे गोळे करून घेऊयात। पराठे आपल्याला ज्या साईजचे बनवायचे आहेत त्या साईजमध्ये आपल्याला असे छोटे मोठे असे गोळे करून घ्यायचे आहेत। सुरुवातीला इथे मी 2 पिठाचे गोळे करून घेतलेले आहेत। आता त्यातला 1 गोळा घ्यायचा, त्याला सुकं पीठ लावून घ्यायचं आहे
आणि चपातीसारखं जसं लाटून घ्यायचं पातळसर। या पद्धतीने बघू शकता मस्त चपातीसारखी एकदम पातळ लाटून घ्यायची। आता त्यामध्ये स्टफिंग भरून घ्यायचं आहे। आपण जे पनीरचं स्टफिंग बनवून घेतलं आहे ते पराठे बनवायला घ्यायच्या आधी स्टफिंग पूर्णपणे थंड करून घ्यायचं, म्हणजे लाटायला इझी पडेल। स्टफिंग भरताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त भरू शकता, अगदी कंजूसपणा करायचा नाही आहे। या पद्धतीने असं पसरवून घ्यायचं, एकसारखं मी एका ठिकाणी ठेवलेलं नाही आहे। छान असं पसरवून घेतलं। साईडच्या कडा मोकळ्या आहेत त्यांना पाणी लावून घ्यायचं, म्हणजे पराठा आपण असा फोल्ड केल्यानंतर तो चिपकतो एकमेकांना त्या साईडच्या कडा, आणि पराठा कुठेही फुटत नाही। तुम्ही बघू शकता या पद्धतीने असं स्क्वेअरमध्ये मी असं बंद करून घेतलेलं आहे। छान बघा, असं थोडंसं प्रेस केल्यावर जे आपण स्टफिंग भरलं आहे, सारण भरलं आहे पनीरचं, ते पसरलं जातं। त्याला सुकं पीठ पुन्हा लावून घ्यायचं आणि पराठा आपल्याला असं पातळसर असा लाटून घ्यायचा आहे। एकदम पातळही नाही करायचा, कारण स्टफिंग पूर्ण बाहेर येऊ शकतं, त्यामुळे हलकंसं जाड ठेवायचं आहे। इथे पराठा आपला लाटून झालेला आहे। अजून एक पराठा तुम्हाला मी लाटून दाखवते। इथे पराठ्याचं सारण भरून घेतलेलं आहे आणि साईडच्या कडांना पाणी लावून घ्यायचं आहे। सेम पद्धत वापरूनच आपल्याला हे करायचं आहे। अशा पद्धतीने बंद करून घ्यायचं स्क्वेअरमध्ये। जर तुम्हाला गोल आवडत असतील तर गोल सुद्धा तुम्ही असं भरून घेऊ शकता। आता याला गव्हाचं सुकं पीठ लावून घ्यायचं आहे आणि पराठा मस्त असा लाटून घ्यायचा आहे मगासारखाच आपल्याला। दुसरा पराठा सुद्धा आपला इथे लाटून झालेला आहे। आता आपण पराठे शेकायला घेऊयात। त्यासाठी मी इथे पॅन गरम करून घेतला आहे। पॅन छान गरम असलं पाहिजे, कडकडीत। त्यामध्ये पराठा टाकून घ्यायचा आहे। या पद्धतीने गॅस फास्ट करायचा आहे। पराठे लो गॅसवर कधीही शेकायचे नाही आहेत। पराठ्याला हलकेसे बबल दिसायला लागले की पलटी करून घ्यायची। पराठा पलटी केल्यानंतर काही सेकंद थांबायचं, त्यानंतर वरून तूप लावून घ्यायचं। ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावून घ्यायचं आहे। तूप लावा किंवा तेल लावला तरी काहीच हरकत नाही। आता हे चारही बाजूने आपल्याला शेकून घ्यायचं आहे। पुन्हा पलटी केली। आता छान पराठा आपला फुगतो आहे, बघू शकता मस्त फुगलेला आहे पराठा। वरून तूप लावून घ्यायचं पुन्हा एकदा। असं पलटी करत करतच आपल्याला हे पराठे छान चारही बाजूने मस्त असे शेकून घ्यायचे आहेत। हे पराठे आहेत ना एकदम फास्ट गॅसवरच आपल्याला शेकून घ्यायचे आहेत। जर जास्तच पॅन असं गरम झालं असेल तर मीडियम गॅस करायचा आहे, पण लो गॅसवर जर तुम्ही पराठे हे शेकलात तर ते कडक होण्याची शक्यता असते। तुम्ही बघू शकता मस्त खरपूस असं आपला पराठा शेकून झालेला आहे। आता एका जाळीवर काढून घ्यायचा, म्हणजे वाफ पकडणार नाही। अजून एक पराठा तुम्हाला मी इथे शेकून दाखवते आहे। पराठा मी ऑलरेडी पॅनमध्ये टाकलेला आहे। पलटी करून घेऊयात। काही सेकंद थांबायचं आहे आणि पुन्हा तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे। कमी जास्त तुम्ही आवडीनुसार लावू शकता। पराठ्याच्या वरच्या बाजूला तूप लावून झालं की लगेच पलटी करून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा असं तूप लावून घ्यायचं। पराठा छान फुलला जातो आहे, बघू शकता मस्त फुलतो आहे। आता पलटी करत करत चारही बाजूने असं प्रेस करत करत आपल्याला हा पराठा शेकून घ्यायचा आहे। पलित्याऐवजी तुम्ही साधा एक रुमाल घेऊन तुम्ही शेकलात पराठे तरी काहीच हरकत नाही। मस्तपैकी शेकला पाहिजे पराठा। छान गरगरीत असा फुगलेला आपला पनीर पराठा हा सुद्धा आपला शेकून झालेला आहे। सेम आता जाळीवर काढून घेऊया। याच पद्धतीने बाकी सर्व सुद्धा पराठे मी इथे बनवून घेतलेले आहेत। मऊसूद असे हेल्दी पनीर पराठे आपले इथे बनवून तयार झालेले आहेत। मुलांच्या टिफिनसाठी किंवा ब्रेकफास्टसाठी सुद्धा हे तुम्ही बनवू शकता। असे हे पनीर पराठे तुम्ही नक्कीच एकदा घरी करून बघा आणि कसे झाले आहेत मला कमेंट करून सांगा। ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर यूट्यूबवर प्रणिताज रेसिपीला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। पुन्हा भेटूयात अशाच मस्त नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।